माझं कर्म होत राहतं। या चार गोष्टीच्या विचित्र कर्म होत नाहीये। मग आम्हाला देव जर प्रसन्न करायचा असेल तर काय करावं लागतं? देवाला फुल अर्पावं लागतं। ते फूल कसं असायला पाहिजे? ते फूल फटका असायला नाही पाहिजे, ते फुटका असायला नाही पाहिजे, ते तुटका असता नाही कामा नाही, ते दुर्गंधित असतं कामा नाही। अशा प्रकारचं फूल आम्ही देवाला अर्पण करायला पाहिजे। म्हणजे आम्ही जे कर्म केलेले ते कर्म संध्याकाळी विश्वात्मक देवाच्या चरणाशी अर्पण करा असं माऊली म्हणतात। आणि अशा प्रकारचं फाटकं तुटकं सडकं कुचकं नसणारं पुष्प जर आपण देवाच्या चरणाशी अर्पण केलं तर ती आमची एक दिवसाची पूजा होती। आणि ही एक दिवसाची पूजा आम्ही दररोज जर केली, अखंड जर केली तर ती पूजा आमची देवाला अर्पण होईल। हा एक छोटासा आहे। आम्ही असं सतत करायला पाहिजे। काय करायला पाहिजे? आम्ही असं सतत करण्यासाठी जन्म घेतलेला आहे, दुसरं काहीच नाही। जन्म घेण्याचं कारण एकच आहे, देवाचं नामस्मरण।